हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय। तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी भावार्थ दीपिका या नावापेक्षाही ज्ञानेश्वरी या नावाने ख्यातनाम असणारा असा हा गीतेवरचा भाष्यग्रंथ, ज्याचं गुणगान नामदेवरायांसारख्या संतांनी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, अशा अतिशय नेटक्या पण खूपच अर्थवाही शब्दामध्ये या ग्रंथाचं बारसं केलं नामदेवरायांनी. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ग्रंथाला ज्ञानेश्वरी असं नाव दिलेलं नाही. त्यांची भूमिका काय आहे? किंबहुना तुमचे केले हे धर्म संकीर्तन सिद्धी गेले. ही माऊलीची आपल्या या रचनेबद्दल आणि अत्यंत हृद्य अशी भावना आहे. असा हा जो ज्ञानेश्वरी ग्रंथ काही प्रतीमध्ये 9033 आणि काही प्रतीमध्ये 9034 अशा 18 अध्यायातल्या ह्या ओव्या, त्यातली एका ओवीतली ही पुढची 2 चरणं फक्त उच्चारली आहेत. ही ओवी सगळी अशी आहे, जो मने काये वाचा सेवकू होईल येचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी, अशी ओवी आहे. त्या सगळ्या ओवीचा काही विचार तासाभराच्या अवधीत करणं अशक्यप्राय आहे. कारण का ज्यांची अक्षरं आहेत ती अक्षरं अशी आहेत, त्यांच्या शब्दात सांगायचं तर बिंब तरी बचके एवढे पै प्रकाशासी त्रिभुवन थोकडे, शब्दाची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी, असे ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द हे सूत्रवत आहेत. व्यासांचे शब्द सूत्रवत आहेत. भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य शंकराचार्यांचे शब्द हे सूत्रवत आहेत. अल्पाक्षर असतात पण भवरचा त्यातनं अर्थ
खूपच भरभरून ओसंडून वाहत असतो. त्याला सूत्र असं म्हणतात. जसं केमिस्ट्रीमध्ये सूत्र आहे H2O, सूत्र आहे पाण्याचं. तसं अध्यात्मातली संतांची ही जी कामगिरी आहे ते सूत्रवत बोलतात. अर्धी जी ओळी आहे तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. ज्ञानेश्वरी हा एक ग्रंथ आहे. मुळात ग्रंथ कशाला म्हणतात याचा आपल्याला प्रथम विचार करायला हवा. ज्याच्या श्रवणाचं मनन केलं असता, मननाचा निजध्यास झाला असताना आणि निजध्यासातनं तत्वम पदार्थ शोधन होऊन चिदाचिदाच्या ज्या ग्रंथी आहेत त्या चिदाचिदाच्या ग्रंथी, आणि सोपं करून सांगायचं तर संशयछेद कर्मक्षय होतो. म्हणजे ह्या संशयाच्या गाठी सुटतात. त्या रचनेला ग्रंथ असं म्हणतात. हरिपाठात 27च अभंग आहेत, पण हरिपाठ हा ग्रंथ आहे. अमृतानुभवातली संख्या काही ओवी संख्या फार नाही, ग्रंथ आहे. मनाचे श्लोक किती आहेत, ग्रंथ आहे. तेव्हा ग्रंथाची व्याख्या अशी आहे. आणि असा ग्रंथ म्हणला की त्या ग्रंथाच्या संबंधात अनुबंध चतुष्टय असतो. एक पारिभाषिक शब्द आहे, पण आपण ऐकणारे कानसेन आहात, आपल्या लक्षात असेल हा शब्द. काय हा ग्रंथ म्हणला की त्याचा अनुबंध चतुष्टय म्हणजे अधिकारी. 10वी इयत्तेचं जे क्रमिक पुस्तक आहे त्याचा अधिकारी कोण आहे? जो 10वीच्या वर्गात आहे, ज्याला 10वीची परीक्षा द्यायची आहे, तो त्या ग्रंथाचा अधिकारी आहे, त्याला त्याचा उपयोग आहे. 11वीत गेलेल्यानंतर त्याला 10वीच्या त्या क्रमिक पुस्तकाचा काही उपयोग नाही. आणि 9वीतला विद्यार्थी हा त्या 10वीतल्या ग्रंथाचा अधिकारी मुळीच नाही. तसं अनुबंध चतुष्टय हा अधिकारावर अनेक 3 गोष्टी सांगतो. विषय, संबंध, अधिकार आणि प्रयोजन. पुन्हा सांगतो, या 4 गोष्टी मिळून त्याला अनुबंध चतुष्टय असं म्हणतात. ग्रंथाचा विषय काय आहे? हरिपाठ या ग्रंथाचा विषय काय आहे? हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, भगवत नाम महात्म्य हा हरिपाठाचा विषय आहे. ज्या गीता ग्रंथावरचं हे भाष्य आहे, त्या ज्ञानेश्वरीतला विषय काय आहे? तर ज्ञानेश्वरीतला विषय हा आत्माराम आहे. तुम्ही असं म्हणू शकता, आणि तुमचं म्हणणं खोटंही नाही. अहो, ज्ञानेश्वरीत कितीतरी विषयाचा उहापोह आहे ना. कुणी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीतनं पर्यावरणासंबंधाने सांगितलं आहे असंही म्हणतात. आहे त्यात पर्यावरणाचा विचार. बालाजी तांब्यांसारखे जे आहेत ते म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये आयुर्वेद सांगितलं आहे ना, आहे. परमाणू एवढे संजीवनी मूळ जोडे तरी काय लागे गाडे भरणे, आयुर्वेद सांगितलं आहे. एखादा अर्थशास्त्रज्ञ तो म्हणे ज्ञानेश्वरीत आणि वाणिज्याचा विचार आहे, समर्गीची विकणे महर्गी वस्तू, हे सगळं आहे. पण मुख्य प्रतिपाद्य विषय हा जर काही असेल तर तो प्रतिपाद्य विषय आत्माराम हा प्रतिपाद्य विषय आहे. असा आपल्या सर्वांच्या हृदयात
स्थित असणारा आत्माराम आणि विश्वाला आधारभूत असून विश्वाला व्यापून पुन्हा शिल्लक राहणारं परब्रह्मतत्व, ही तत्व एकमेकापेक्षा यत्किंचित भिन्न नसून ब्रह्मात्मैक्य ज्ञान ते परब्रह्मच तुमच्या आमच्या अंतःकरण या उपाधीत आत्मा ह्या रूपाने नांदतंय. हे ब्रह्मात्मैक्य ज्ञान हा विषय आहे. आणि असा हा विषय आहे. संबंध काय आहे ग्रंथाचा आणि तुमचा आमचा? या ग्रंथाशी काय संबंध आहे? प्राप्य प्रापक संबंध आहे. आत्मारामाची ब्रह्मत्वाने अनुभूती येणं आणि ब्रह्मात्मैक्य ज्ञानावर आरूढ होणं हे प्राप्य आहे. हे मिळवायचं आहे. आणि ते मिळवणारे आपण म्हणूया आपण साधक आहोत का नाही कुणाच ठेवू, पण निदान आपण म्हणवतो तरी. आपण प्रापक आहोत. म्हणजे आपल्याला हे प्राप्य होणार आहे. ज्याला प्राप्य होतं त्याला प्रापक म्हणतात. आणि जे प्रापकाला प्राप्त होतं त्याला आणि प्राप्य म्हणतात. प्राप्य प्रापक असा संबंध. अधिकारी कोण आहे? या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे? अंतरंगचे अधिकारी आहे. ज्ञानोबा सांगतायत अध्यात्मशास्त्रीय अंतरंगचे अधिकारी येर वाक्चातुर्ये लोक होईल सुखिया. या ग्रंथाचा अधिकारी की जो ग्रंथ अध्यात्मशास्त्राचा विचार करणारा आहे. आणि एक लक्षात घ्यायला पाहिजे, अध्यात्मशास्त्राचा विचार कुठनं प्रारंभित होतो? त्याचा श्रीगणेशा कुठनं होतो? धर्माची विचार करण्याची मर्यादा जिथं हात टेकते तिथून अध्यात्मशास्त्राच्या ज्युरिडिक्शनला शुभारंभ होतो. हे नेहमी साधकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. असा अध्यात्मशास्त्राचा विचार करणारा असा हा. आणि सगळ्या शास्त्रात श्रेष्ठ शास्त्र जर कोणतं असेल अध्यात्मविद्या विद्यानाम. अर्जुना 14 विद्या 64 कला याच्यामध्ये अध्यात्मविद्या ही सर्वश्रेष्ठ आहे. बाकीच्या ज्या आहेत ना त्या फक्त नावाच्याच विद्या आहेत. समर्थांनी तर खूपच खरपूस समाचार घेतला. पोट भरावयाची विद्या तिशी म्हणू नये म्हणतात विद्या. आणि आता तर आपल्या भारतवर्षात तेही अवघडच आहे. कितीतरी पदव्युत्तर अभ्यासक्रम पुरे केलेली माणसं नोकरी नाही म्हणून हताश आहेत. मग ज्या कागदाच्या भेंडोळ्यांचा पदव्यांचा पोट भरायलाही उपयोग होत नाही त्याला कशाला विद्या म्हणायचं? मग विद्या काय? व्याख्या केली संतांनी. परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते ज्या दिसे ज्ञानास्तव ते ज्ञान. समर्थांनी व्याख्या केली. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहावे आपणाशी आपण. तुम्हाला नाही फारच छान. आमच्या घरामध्ये बेल्जियम ग्लासचा 6 फूट उंच 3 फूट रुंद बिलोरी आरसा आहे. आम्ही समोर उभं राहू. आरशात आपण आपल्याला पाहत नाही. आरशात आपण आपलं हे शरीर पाहतो की जे पंचमहाभूतांचं आहे. आत्माराम दिसत नाही आरशामध्ये. तेव्हा अध्यात्मशास्त्र अंतरंगचे अधिकारी, बहिरंग अधिकारी नाही. वाङ्मय म्हणून अभ्यास करणारे, आपल्या विषयाला पोषक असं ज्ञानेश्वरीत काय आहे म्हणून ज्ञानेश्वरीशी संबंध जोडले जाणारे हे या ग्रंथाचे अधिकारी नव्हे. अंतरंगचे अधिकारी आहे. बहिरंग वेगळं, अंतरंग वेगळं. ज्ञानेश्वर माऊलींनी वारकऱ्याचं बहिरंग सांगितलं आणि अंतरंगही सांगितलं. आम्हा अलंकार मुद्राचे शृंगार
तुळशीचे हार वाहो कंठी, गळ्यामध्ये तुळशीमाळा असणं, कपाळी उभं गंध असणं, त्याच्यामध्ये अष्टगंधाचा अगरबुक्क्याचा टिळा असणं, एका ठराविक तिथीला परंपरेने त्या क्षेत्री पंढरपूरला आळंदीला जाणं हे वारकऱ्याचं बाह्यरंगरूप झालं. अंतरंगरूप काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार बापरख महादेवरू विठ्ठलाचा वारीकर, हे वारकऱ्याचं अंतरंग लक्षण झालं. हल्ली ज्ञानेश्वरीला बरे दिवस आलेत असं म्हणायला काही हरकत नाही, वास्तव आहे. पण हे बरे दिवस जे आलेत ना, त्यातले अंतरंग अधिकारी किती आहेत हा मोठा एक आणि कूट प्रश्न म्हणावा लागेल. अनेक कारणांनी अनेक संदर्भातनं लोक ज्ञानेश्वरीकडे वळलेत, चांगली गोष्ट आहे. अंतरंग अधिकारी किती आहेत हा संशोधनाचा विषय ठरेल. अंतरंगाचे अधिकारी विषय सांगितला, संबंध सांगितला, अधिकारी सांगितला. अधिकारी कोण आहे? मग अध्यात्मशास्त्रकारांनी आम्हा माणसांचं 4 वर्गात वर्गीकरण केलं. 4 वर्ग. कोणता? एक अगदी निकृष्ट, त्याला पामर म्हणले. त्याच्यापेक्षा जरा आणि बरा विषयी म्हणले. त्याच्यापेक्षा खूपच बरा त्याला मुमुक्षू म्हणले. आणि कृतार्थ जो झाला आहे त्याला मुक्त म्हणले. पामर, विषयी, मुमुक्षू आणि मुक्त. ज्ञानेश्वरीचा अंतरंग अधिकारी कोण? पामर नाही. ज्याला आपल्याला लाभलेलं जीवन हे इंद्रियांच्या माध्यमातनं शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे पंचविषय भोगण्यासाठीच मिळालेला आहे, या विचाराचा माणूस ज्ञानेश्वरीचा अधिकारी नाही, गीतेचा अधिकारी नाही, तो अध्यात्मशास्त्राचा अधिकारी नाही. तो फार तर कामसूत्रांचा अधिकारी ठरेल, पण अध्यात्मशास्त्राचा नाही ठरला. त्याच्यापेक्षा विषयी बरा. पामर आणि विषयी यात काय फरक? पामर ही विषयच भोगतो, पण विधी निषेधाचा विचार न करता. आणि विषयी विषयच भोगतो, त्याला विषयच प्रिय आहेत, पण तो विधीची चौकट ओलांडायला तयार नाही. विधिवत जे आहे धर्माच्या चौकटीत आहे, न्यायाच्या, नीतीच्या, सामाजिक कल्पना ज्या आहेत त्याच्या बाहेर जायला तयार नाही, तो विषय. आणि मुमुक्षू, ज्याला विषयांच्याबद्दल कंटाळा आला आहे आणि सत्य काय आहे, सत्यम परम धीमही असं जे सत्य आहे ते सत्य तत्व काय आहे याचा धांडोळा घेण्याचा विचार ज्याच्या मनामध्ये बळावलेला आहे त्याला मुमुक्षू म्हणायला पाहिजे. त्या मुमुक्षूत पुन्हा 2 प्रकार, एक मंद मुमुक्षू आणि एक तीव्र मुमुक्षू. आपण सगळे मुमुक्षू आहोत. मुमुक्षू नसतो आपण इथं एकत्र आलोच नसतो. आपण मुमुक्षू आहोत, पण तीव्र नाही, मंद. कळलं ना? कळलं नाही, कळलं ना? कुठं अडलंय त्याच्या विना, असे आपण मंद मुमुक्ष. रसायनशास्त्र असं सांगतं, पाणी उकळतं. केव्हा उकळतं? 100 सेंटीग्रेडला उष्णता तापमान गेलं पाणी उकळतं. आणि आमची उकळी 99.5 पर्यंत 100 वेळा जाती, पण उकळी फुटत नाही. हो, कशी फुटणार? ती एकदा जर 100 सेंटीग्रेडला गेली, उकळी फुटल्याशिवाय राहणारच नाही. मंद मुमुक्षू, तीव्र मुमुक्षू आणि मुक्त, जो कृतार्थ झाला, ज्याला सत्य कळलंय. नाही नुसतं कळलंय नाही, ज्ञातुम द्रष्टुंच तत्वेन प्रवेशतुंच परंतप गीताचा, त्याला सत्याचं ज्ञान झालं.
त्याला सत्याचं दर्शन झालं आणि नुसतं ज्ञान दर्शन होऊन थांबला नाही, तो त्या सत्य तत्वामध्ये प्रवेश करता झाला. म्हणजे गंगा जशी समुद्राला मिळायला गेल्यानंतर समुद्र होऊन राहते, तसा तो सत्यस्वरूप होऊन राहिला. त्याला आपलं सत्यस्वरूप अनुभवाला अयमात्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसी हे त्याच्या अनुभवाचा विषय झाला. असा तो मुक्त. मग या ज्ञानेश्वरी गीता ग्रंथाचा अधिकारी कोण आहे? पामर नाही, विषयी नाही, मुक्ताला गरज नाही, मुमुक्षु जो आहे तीव्र मुमुक्षु, त्या तीव्र मुमुक्षु हा या ग्रंथाचा अंतरंग अधिकारी झाला. विषय लक्षात घेतला आपण, संबंध लक्षात घेतला, अधिकारी लक्षात घेतला. आता सर्वात महत्त्वाचं चतुष्टयातलं चौथं जे काही प्रकरण फल, त्याची फलप्राप्ती काय? अधिकारी विषय संबंध सगळं झालं, काय मिळेल? ज्ञानेश्वरी वाचून काय मिळेल? ज्ञानेश्वरीचं चिंतन करून पदरात काय पडेल? ज्ञानेश्वरीचं मगाशी सांगितलं श्रवण मनन चिंतन निध्यास तत्वंबद काय मिळेल आम्हाला? आणि शास्त्रकार असं सांगतात, प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदा अपि प्रवर्तत. म्हणजे एखाद्या कोणत्या तरी संस्थेने जाहीर केलं की आंबा ते पन्हाळा पावनखिंडीतनं किंवा पन्हाळ्यापासनं मधल्या रस्त्याने रानावनातनं विशाळगडावर पोचायचं. स्पर्धा, ज्यांना सवय आहे, ज्यांना अभ्यास आहे, ज्यांना हौस आहे ते भाग घेतील. पण ते विचारतील ना, आम्ही जिंकलो काय मिळेल? तुम्ही काही मिळणार नाही. तिथनं एस टीने घरी यायचं, जेवायचं, झोपायचं. काय नडलं आहे आमचं? त्याला काहीतरी घसघशीत भरघोस फळ पाहिजे ना. प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदापि प्रवर्तते. मंद बुद्धीचा, सामान्य बुद्धीचा माणूससुद्धा ज्याला काही फळ नाही ती गोष्ट करायला प्रवृत्त होत नाही. सामान्य बुद्धीचा जर होत नाही, शहाणा माणूस कसा प्रवृत्त होईल की ज्याला फळ नाही? या ग्रंथाचं फळ काय? मी जी अर्धी ओळी उच्चारली त्या ओळीत ज्ञानेश्वर महाराजांनी या ग्रंथाचं फळ सांगितलं आहे. तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. हे जे अनुबंध चतुष्टयातलं फळ आहे त्यासाठी मी अर्धा तास आणि पूर्वपीठिका म्हणून उपोद्घात म्हणून इतका शब्दबंबाळ केलं. फळ काय? स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. किंवा त्या अन्य ठिकाणी सांगतात फळ, हे स्वानंद भोगाची सेल भरत्यासीच दे. फळ सांगितलं. 9व्या अध्यायात जागोजागी त्यांनी या ग्रंथाचं फळ सांगितले. तरी अवधान ऐकले देजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडाय का? फळ सांगितलं. 9व्या अध्यायाचं समारोपी त्यांनी फारच छान केलं आहे. अहो आळुमाळ अवधान द्यावे, येतुरेनी आनंदाच्या राशीवरी बैसावे. बाप श्रवणेंद्रिया दैवे घातली मार. प्रयोजन सांगितलं, फळ सांगितलं. अन्य ठिकाणी त्यांनी प्रयोजन सांगितले. शब्द योजना वेगवेगळी आहे पण फळ एकच आहे. काय फळ आहे? स्वानंदानुभूती, स्वानंद परिपूर्ण स्थिती, स्वानंदाची अनुभूती हे या ग्रंथाचं फळ आहे.
पण फळ कळत नाही आणि मग फळ सांगतात. मामांच्याकडं एक गृहस्थ आले. ते काय म्हणले मामाला, मामा ज्ञानेश्वर महाराजांची कृपा झाली म्हणली. मामा म्हणले काही आत्मसाक्षात्कार, स्वरूपज्ञान, स्वरूपस्थिती, स्वरूप समाधान, स्वरूप शांती, स्वरूप छे म्हणले, त्यातलं काही नाही. मग अहो मुलीचं लग्न ठरावं म्हणून 5-6 वर्ष जोडे झिजवले. ज्ञानेश्वरी वाचली आणि लग्न ठरलं. मुलीचं लग्न ठरणं हे ज्ञानेश्वरी वाचण्याचं फळ नाही. हे फळ नाही. धंद्याला बरकत येणं हे ज्ञानेश्वरी ग्रंथाचं फळ नाही. विहिरीला पाणी लागणं, आपल्याला प्रमोशन मिळणं हे ज्ञानेश्वरी ग्रंथाचं फळ नाही. हे ज्ञानेश्वरी ग्रंथाचं फळ म्हणणं म्हणजे कसं आहे, एक देशावरचा ग्रस्त म्हणजे बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी असा मराठवाड्यातला तो गेला देवगडला. त्याचा मित्र होता, गेला. तो मित्र जाणार होता आणि परदेश चिरंजीवांच्याकडं, आणि सीझन होता आंब्याचा. घरचं कोणीतरी पाहायला पाहिजे व्यवसाय, म्हणून त्याने आपल्या खास आणि ह्या मित्राला मराठवाड्यातनं बोलून घेतला. तोही आला. 2.5-3 महिने तो देवगडला राहिला. 2.5-3 महिन्याने हा मित्र परदेशातून आला. तो म्हणला कसं काय? अरे काय सांगू म्हणला, खूप कष्ट केले म्हणला, खूप श्रम केले, खूप अभ्यास केला, आणि तुझी जी 100-125 एकर आंब्याची बाग आहे ना, तिचा चांगला अभ्यास केला. त्यातली जी काही झाडं आहेत त्या कलमांचं, कोणत्या कलमाचं आयुष्य किती आहे, त्या कलमाला प्रतिवर्षी खत म्हणून किती खर्च केला जातो, त्यातनं फलधारणा किती होते, काही वृक्ष आता काढून टाकायला पाहिजेत, त्यांची फलं आणि देण्याची कुवत ही संपत आलेली आहे, असं सगळं म्हणला. एक छान आणि पुस्तिकाच तयार केली आहे. म्हणलं तुला खरंच धन्यवाद, मोठं काम केलं. पण म्हणला अरे 2.5-3 महिने येतो होतास, आपला बागेतला आंबा हा सगळा भारतात विकला जात नाही, तो परदेशी जातो 100%. आमरस आंबा, तो म्हणलं ती सगळं या गडबडीत राहूनच गेलं, कशाला राहिलं तिथं 2.5 महिने. तसं लग्न ठरणं, धंद्याला बरकत येणं वगैरे गोष्टी हे ज्ञानेश्वरीचं फल म्हणणं म्हणजे आत्ताच्या या गोष्टीतल्या मूर्ख माणसासारखं आणि म्हणणं आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथाचं म्हणजे गीता ग्रंथाचं फल आहे स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. एक काळ साम्राज्यवाद होता. ब्रिटिशांनी तो बराच काळ गाजवलाही या मृत्यूलोकात अनेक देशांच्यावर. पण दुसऱ्या महायुद्धामध्ये जागतिक राजकारण असं झालं की साम्राज्यवाद टिकून ठेवणं हे ब्रिटिशांना अशक्य झालं. आणि मग उदारतेचं सोंग करून त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं. कायमची एक भळभळती जखम तयार करून दिलं. पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तान ही ब्रिटिशांनी भारताला दिलेली एक असाध्य रोगाची देणगी आहे. अण्णा फाटक्या तोंडाचा माणूस आहे, ही वस्तुस्थिती आहे. ज्यांना ज्यांचं कौतुक करायचं त्यांनी जरूर करावं. मी नावं घेत नाही, ते काही संत नव्हेत. या लोकांनी राष्ट्राची वाट लावली.
निरपेक्ष बुद्धीने इतिहासाचा काय घडलं याचा जर विचार केला तर ह्या लोकांनी आपल्या भारत मातेच्या पाठीत खंजीर खुपसला, याच्या पलीकडं काय केलं. आम्ही बिंदू चौकात उभा असतो तर याच्यावर 2 तास बोलेल, पण आपल्याला स्वानंद साम्राज्याचा विचार करायचा आहे. दृष्टांत म्हणून बोललो, साम्राज्य टिकू शकत नाहीत लौकिकात. साम्राज्य उदयाला आली सम्राट अशोक, अशोकाचं साम्राज्य उदयाला आलं, लयाला गेलं. नेपोलियन बोनापार्ट, तो जगज्जेता अलेक्झांडर, जग जिंकून सुद्धा दुःख संपलं नाही. तो म्हणला आता काय करावं, जिंकायलाच काही शिल्लक नाही, रडा. साम्राज्य टिकत नाही. साम्राज्य टिकत नाही तर मग सम्राट कुठले टिकणार. काही वेळा सम्राटांना जावं लागतं, त्यांच्या मागं काही काळ साम्राज्य राहतं, काही काळ सम्राटाच्या देखतच साम्राज्य निघून जातं हातावर तुरी देऊन. हे काही खरं साम्राज्य नव्हे. एक साधू राजाच्या राजवाड्यात, तो राजा त्यानं मोठ्या प्रेमपूर्वक आदरपूर्वक अत्यादराने प्रेमाने घेऊन गेले आणि सगळा राजवाडा त्या साधूंना तो दाखवत होता. मोठं भव्य प्रशस्त दालन होतं. 4 भिंतींच्या कडेला आत्तापर्यंत होऊन गेलेले जे राजे होते त्यांची भव्य सुंदर अशी तैलचित्र, सुंदर सोनेरी 4 इंची आणि रुंदीच्या आणि फ्रेममध्ये काचेत बसवलेली होती. साधू विचारत होता, हे कुठे आहेत आता. अहो हे गेले. त्याच्या खाली त्यांचा जन्म सण, त्यांचा मृत्यू सण दिला आहे. साधूने शेवटी राजाला विचारलं, हे ठीक आहे, हे सगळे आले आणि ते गेले. राजा, तुझ्या डोक्यात कधी विचार आला का रे. राजा म्हणला, साधू महाराज काय, की हे जे गेले आणि गेल्यानंतर मग तसबीर रूपाने भिंतीवर राहिले, आपल्यालाही जावं लागणार आहे, हा कधी विचार तुझ्या डोक्यात आला का. तो राजा त्याने आत वाचला. तो म्हणला, महाराज माझ्या डोक्यात हा विचारच नाही. एक दिवस माझी तसबीरसुद्धा इथं बसणार. साम्राज्य टिकत नाही, सम्राट टिकत नाही. आला आला प्राणी व्यर्थ जन्मासी आला, गेला गेला प्राणी व्यर्थ मरोनीची गेला. समर्थ विचारतात, काय साधलं त्यांनी. म्हणून असं काय साधलं काय. अहो शून्यातनं त्यांनी एवढी सृष्टी उभी केली, बरोबर. त्याच्याबरोबर काय आलं, बरोबर काय आणलं होतं आणि बरोबर काय नेणार आहे. बरोबर काही आणलेलं नाही, बरोबर कुणी नेणार नाही. आणि नेतो म्हणलं, आपण देऊ काल त्याच्याबरोबर. उत्तर नको जाहीर मला, आपल्या मनातच उत्तर ठेवा की आपण देऊ का त्याच्याबरोबर. देणार नाही. तुम्हाला घडलेली गोष्ट सांगतो सॅम्पल म्हणून. माझे एक स्नेही लोकाच्या घरी वार लावून शिकले. आज याच्या घरी उद्या त्याच्या घरी असे जेवले. उदारधी लोकांच्याकडनं फी, शाळा, पुस्तकं, शिक्षणाचा खर्च आणि नावलौकिक काढला ते व्यावहारिकदृष्ट्या. गेला विचार. योगायोगाने मी त्याच गावात होतो. मला वरत कळलं की अण्णा तुमच्या उपस्थितीची नितांत गरज आहे. मी तातडीने गेलो. त्याचं शेवाचं ठेवलं होतं. पत्नी शांतपणे ती माऊली बसली होती. आणि एक अवघड काम असतं पहा. पती निधन झालं आहे, पत्नी मागं आहे. तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्रातल्या 2 वाट्या आणि 4 मण्यापैकी 1 वाटी, 2 मणी आणि 4
काळे मणी तो जो गेला आहे त्याच्या मुखात घालायचे असं एक धर्मशास्त्राचं म्हणणं आहे. आणि बहुतेक अशा वेळी लोक हे काम अण्णांच्यावर सोपून मोकळे होतात. मी गेलो ही माऊली खरंच शांत. अण्णा आपल्यासमोर का उभे राहिलेत लक्षात आलं. त्या माऊलीने आपल्या गळ्यातलं चांगलं जवळजवळ 35-40 ग्रॅमच्या वजनात गाठवलेलं मंगळसूत्र काढून दिलं. तर त्यांच्या सुनबाई आल्या. त्या म्हणजे अण्णा ते नका तोडू, मी देते तुम्हाला. बाबांच्या मुखात घालायला काळे मणी, 1 वाटी 2 सोन्याची मणी. स्वर्ग नावाच्या दुकानातली जी मिळतात ना इमिटेशन, त्यातले 2 मणी 1 वाटी तिने आणून दिली की ज्या सासऱ्याने कोट्यावधी रुपयाची इस्टेट मुलासुनासाठी ठेवली ती सून खऱ्या सोन्याचे 2 मणी 1 वाटी द्यायला तयार नाही. कोण देतो? कोणी देत नाही. हे सगळं इथंच राहणार. ज्ञानेश्वरी ग्रंथाचं फळ काय आहे? ह्यातलं काही नाही आहे. फळ काय आहे? स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. आनंद हा शब्द आपल्याला सर्वांना परिचित आहे. मराठी शब्दकोशात सुख या शब्दाला विरुद्ध अर्थाचा शब्द आहे. तो काय आहे? सुखाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द काय? दुःख. आनंदाच्या विरुद्ध अर्थातला शब्द आहे शब्दकोशात. आनंदाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द मराठी शब्दकोशात नाही. हा जो काही आनंद आहे ना की ज्याला प्रतिरोध करणारा शब्दच नाही, हा जो आनंद शब्द आहे तो नुसता शब्द नाही आहे, ती एक अनुभूती आहे. आनंद ही अनुभूती आहे. ही आनंद अनुभूती ज्याची त्यांनी घ्यायची आहे. मी तुम्हाला एखादी वस्तू उचलून देईन, सप्रेम भेट देईन, काही रोख रक्कम देईन. आनंद ही अशी कुणी कुणाला देण्याची गोष्ट नाही आहे, ती अनुभवायची गोष्ट आहे. एक फक्त सद्गुरू अपवाद आहेत. काल आपण त्याचा विचार केला. अनवरत आनंदे वर्षतीये. अखंड आनंदाचा वर्षाव जीवावर करू शकणारे एक फक्त आणि फक्त सद्गुरूच. ते आनंदाचा वर्षाव, अविरत वर्षाव करू शकतात. असे सद्गुरूच फक्त ज्या आनंदानुभूतीचा वर्षाव करू शकतात. तो आनंद काय आहे? तुम्हाला मला आनंद कळत नाही असं नाही, पण खरा आनंद काय आहे याची आपल्याला जाण नाही. परमार्थ म्हणजे आनंदाचं खरं स्वरूप काय आहे ते अनुभवाला येणं म्हणजे परमार्थ. आपण म्हणतो लता मंगेशकरांसारख्या गायिकेच्या आणि गळ्यातनं निघालेले छान सूर आहेत, पद आहे, चित्रपट संगीत आहे, ओवी आहे, अभंग आहे. आपण म्हणतो आनंद झाला किंवा इतकं लांब जायचं कारण नाही. कुणीतरी स्तुतीपाठकाने त्याला आपल्याकडनं काही काम करून घ्यायचं असल्यामुळं वारेमाप स्तुती केली, आपल्याला आनंद होतो का नाही? आणि कुणी आपल्याबद्दल बरं बोललं नाही तर आपण डोकं धरून कपाळावर सुंठ उगवून घाला म्हणतो का नाही? आनंद आहे. वचने किम दरिद्रता. तर मी काही संस्थेच्या कामासाठी पुण्यामध्ये आणि
बन गार्डन ब्रिजच्या पुढं नगर रस्त्याला ज्या एका मोठ्या आणि मुस्लिम जागीरदारांचा पॅलेस आहे, आगा खान पॅलेस, तिथं गेलो. पूर्वनियोजित भेट होती, वेळ ठरलेली होती, वेळेवर गेलो. वरच्या मजल्यावर जायचं होतं खालच्या हॉलमधनं. त्या जिन्यावर पायऱ्यावर जो गालिछा अंतरला होता, त्या गालिछ्यामध्ये पाऊल ठेवल्यावर घोट्या इतकं पाऊल त्या गालिछ्यात रुतत होतं. मला चालणं अवघड झालं हो. आम्हाला लाकडी फळकुटावरनं वर जायची सवय, अवघड वाटलं ते. पण पायाला सुखद मुलायम स्पर्श झाला, आनंद. आणि बाबरीचा काटा टोचला तर रूप, देखणं रूप पाहिलं, आनंद. आणि भयानक रौद्र स्वरूप पाहिलं, दुःख. रस, आमरस चाखायला मिळाला, आनंद. आणि कडूझार औषध, गंध, परफ्युम्स, अत्तर, सुगंध, चंदन, वाळा, हिना, कस्तुरी, आनंद. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे जे पंचविषय आहेत, त्या पंचविषयांचा पंच इंद्रियांशी संबंध आला. काय होतो? काय होतो? आनंद होतो ना. आपण म्हणतो आनंद झाला, हे ऐकलं आनंद झाला. हा स्पर्श आनंददायक आहे, हे रूप आनंददायक आहे, आनंद झाला. रस चाखला, हो काय आनंद. गंध, आनंद. विषय आणि इंद्रिया, माझे शब्द काहीच अर्थ नाही, माऊलीची ओवी लक्षात घ्या. विषय आणि इंद्रिया मेळ होता धनंजया, जे सुख जाय थडिया, सांडोनी दोन्ही. दुःख होतं का? नाही. पण मग गणित चुकतं कुठं? आमचा दृढ समज आहे शब्दात, स्पर्शात, रूपात, रसात, गंधात आणि त्यांचा त्या त्या इंद्रियाशी संयोग येण्यात विषयात आनंद आहे. आनंद विषयाची नाही आणि आनंद इंद्रियाची नाही. त्रयोदश गुणी विडा जो आहे की जो चावून खाल्ला किंवा सध्या मिक्सरमधनं काढून तांबूल करून खायला, ओठ रंगतात, दात रंगतात, जीभ रंगते. विड्यात जे जे साहित्य घातले त्यात कुठं लाल रंग आहे का? सगळी यादी सांगत नाही मी, पण जे जे पदार्थ विड्यात घातले त्यात कुठंतरी लाल रंग आहे का? पण हे सगळे मिळून काय होतो? आणि आपला मला वाटतं सर्व जगतात, थुंकण्यात भारत हा ऑलिम्पिकमध्ये सगळी सुवर्णपदक जिंकेल. एक कोणीतरी कळवण की अशी एक स्पर्धा ठेवा ना की कोण जास्तीत जास्त लांब पिचकारी मारू शकतो. भारत अग्रेसर. लाल रंग. तसा आमचा भ्रम आहे. विषय आणि ते सुद्धा ते योग्य इंद्रिय. ज्ञानोबा विचारतायत, करोनी रस सोय भरवी, कानी केवी भरावी. वाडीची फिकी बासुंदी आहे, ती कानाकडून उरली तर कानाच्या स्पेशालिस्टकडं कानाचा उपचार करून घेण्यासाठी जावं लागेल. जिव्हेचा आणि तिचा संबंध आला तर आनंद आहे. फुले आणून बांधावी डोळा केवी. उत्तम देशी गुलाबाचं फूल आहे, बटमोगऱ्याचं फूल आहे, सोनचाफ्याचं फूल आहे. डोळ्यावर ठेवलं काय नाकाशी आलं तर उपयोग ना. म्हणजे विषय योग्य, तो विषय अनुभवण्याचं माध्यम जे आहे ते इंद्रिय योग्य. भलतं इंद्रिय भलता विषय बघू शकत नाही. इंद्रिय आहेत विषय असेलच असं नाही, विषय आहेत इंद्रिय असतीलच असं नाही. हे सगळं एका केंद्रात येणं कपिला षष्ठीचा योग म्हणायला पाहिजे.
आणि असा आला तर आम्ही म्हणतो आनंद. आनंद विषयात नाही आहे, आनंद इंद्रियात नाही आहे. मग थोडी प्रक्रिया सांगतो, एवढी प्रक्रिया लक्षात ठेवा. इच्छा एक पहिला घटक. इच्छेनुसार अनुकूल विषयाची प्राप्ती दुसरी पायरी. अनुकूल विषयाची प्राप्ती झाल्यानंतर अनुकूल विषय उपभोगण्यासाठी, अनुभवण्यासाठी इंद्रियातलं पाटव्य म्हणजे इंद्रियातली शक्ती, ज्याची बसवलेली कवडीसुद्धा आता काम देत नाही आहे, दुसरी बसवायला पाहिजे असं दंतवैद्याचं म्हणणं आहे. त्याच्यापुढं पुंड्या जातीचा मनगटासारखा पोचलेला ऊस आणून टाकला, काय उपयोग? इंद्रियाचं पाठवलं नाही, एवढ्याने भागलं. चित्ताची स्थिरता. आणि पुन्हा सांगतो, इच्छा. इच्छेनुसार अनुकूल विषयाची प्राप्ती, अनुकूल विषय अनुभवण्यासाठी योग्य इंद्रिय. आणि चौथी गोष्ट चित्ताची स्थिरता. मग काय होतं? या चारही गोष्टी एका केंद्रात आल्या, युगपत घडल्या, म्हणजे इच्छेच्या मागं धावणारं चित्त जे आहे, जे मन आहे, जी बुद्धी आहे, ती काही काळापुरती त्याची धाव थांबते आणि ते चित्त स्थिर होतं. सरोवर आहे पाण्याचं, खूप पृष्ठभाग मोठा आहे रंकाळ्यासारखा, पण वारं सोसाट्याचं आहे, त्यामुळे पाण्यावर लाटांचं आणि नृत्य आहे. अशा हिंकळणाऱ्या लाटायुक्त आणि जलपृष्ठभागात आपलं स्थिर प्रतिबिंब आपल्याला दिसेल का? पण रंकाळ्याच्या पाण्यावर जलपर्णी नसेल, वारा नसेल, पाण्याचा पृष्ठभाग स्थिर असेल तर काठावर उभा राहिलेल्या माणसाला आपलं स्वच्छ प्रतिबिंब त्यात जसं दिसतं तसं क्षणभर का होईना स्थिर झालेलं जे अंतःकरण आहे, त्या अंतःकरणामध्ये सच्चिदानंद रूप असणाऱ्या परब्रह्म परमात्म्याचं प्रतिबिंब, की तिथं चित्त स्थिर झालं म्हणजे आम्ही म्हणतो शब्द स्पर्श रूप रसगंधात आनंद. नाही, याच्यात आनंद नाही. आनंद हे स्वरूप, आनंद हे लक्षण. लक्षण त्याला म्हणतात जे लक्षाला कधीही सोडून राहत नाही. धर्म हा धर्मीच्या ठिकाणी कायम असेल असं नाही. एका विद्यार्थ्याने चांगला अभ्यास केला, त्याला चांगले 87-90% मार्क मिळाले सहामाही परीक्षेत. काकी मावशी मामा नाना दादा कौतुक केलं बाळूचं. बाळू शेफारला. त्यांनी पुढच्या सहामाहीत आणि गंधाक्षरात व्हायल्या अभ्यासाला. परिणाम कसे बसते? 45. गुणागमापायी असतं. धर्मीच्या ठिकाणी असेल नसेल, पण लक्षण जे आहे ते लक्षाला कधीही सोडून जात नाही. आनंद जो आहे, हा आनंद हा परब्रह्म परमात्म्याचा, आत्मारामाचा धर्म नाही, ते त्याचं स्वरूप आहे. स्वरूप आहे, त्याचं लक्षण आहे की जे परब्रह्माला, आत्मारामाला कधीच सोडून जात नाही. मग आनंद वास्तविक त्या स्थिर झालेल्या चित्तात क्षणभर का होईना, जे आत्मानं रामाचं भान आहे, पण आम्ही आरोप करतोय विषयावर की असा इच्छेनुसार विषय मिळाला म्हणून आनंद नाही. आनंद हा त्यांचा धर्म नाही, आनंद हे त्यांचं स्वरूप नाही, आनंद हे त्याचं लक्षण नाही. आनंद हे लक्षण फक्त आणि फक्त परब्रह्म परमात्म्याचा आहे. श्रुती वाचा, श्रुती किती आपल्याला छान सांगतात. आनंदाध्येव खलु इमानी भूतानि जायन्ते येन जातानि येवन्ति. त्याचंच फक्त लक्षण आहे. तो सच्चिदानंद घन आहे.
सच्चिदानंद घन पंढरीये परिपूर्ण. आणि हा जो आनंद आहे त्यालाच अध्यात्मशास्त्रकार स्वानंद असं म्हणतात. स्वचा आनंद नाही. मला वाटतं तो व्याकरण शिकवतच नाहीत. चा हा प्रत्यय व्याकरणात कोणत्या विभक्तीचा आहे? व्याकरणच नाही हो. भाषा कशी डेव्हलप होणार? चा, ची, चे, च्या, ची. आता शाळा सोडून मला खूप वर्ष झाली हो, पण अजून मोडक गुरुजींनी शिकवलेलं व्याकरण डोक्यात आहे. षष्ठीचे प्रत्यय आहेत, एकवचनी अनेकवचन, स्त्रीलिंगी पुल्लिंगी. आत्म्याचा आनंद नाही, ब्रह्माचा आनंद नाही, आत्माचा आनंद. उसाचा रस काढून घ्यायचा, चिपाट टाकून द्यायचं. आंब्याचा रस काढून घ्यायचा, कोय आणि साली टाकायची. ते आमचे भाऊराव देसाई, त्यांचं माझं फार प्रेम होतं. पुण्यात होतो. एक दिवस फोन खणाणला. पुन्हा साहेब उचलला रिसिव्हर. भाऊ देसाई बोलतो. बोला. आम्हाला यश मिळालं. कशात? सीडलेस आंबा तयार करण्यात. आनंदाची गोष्ट आहे. तुम्हाला एक पेटी पाठवते. त्यांनी पाठवली. आंबा चिरला. जी साबणाची झीज अंगाला लावायला पुरत नाही एवढी कोय निघाली. मी पुन्हा ट्रंक बुक केला. त्यावेळी STD भानगड नव्हती. ट्रंक बुक करावं लागत असे. मग PP वगैरे त्यातले अनेक कलमं होती. बुक झाला, लागला. म्हटलं भाऊ काय ना, तुम्ही सीडलेस आंबा म्हणला, त्यात एवढी कोय निघाली की हो? ते म्हणले आम्ही त्याला सीडलेस म्हणतो. मग काही प्रश्न नाही. तसं विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगालाच आम्ही आनंद म्हणतो. त्याला आनंद विचारा काय करणार? आनंद, खरा शाश्वत आनंद काय आहे तो कळला पाहिजे. आणि तो स्वचा आनंद नाही आहे, आत्म्याचा आनंद नाही आहे, ब्रह्माचा आनंद नाही आहे. हे पर्यायी शब्द आहेत, अर्थ एकच आहे. रसो वै सहा असं श्रुती सांगते. तो आनंद घन आहे, चा नाही. अथपासनं इथपर्यंत ते आनंद स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. आणि हा स्व तुमच्या आमच्या ठिकाणी आत्माराम या रूपाने आहे. त्या आत्मारामाची अभेदत्वाने प्रत्यक्ष अनुभूती येणं हे स्वानंद साम्राज्य आहे. थोडक्यात आपण सगळ्या विचाराचा आणि समारोप करू. तुम्ही आम्ही सगळे एकमेकांना सांगतो, वा काय आनंद झाला, काय आनंद होता, खूपच आनंद. खोटं बोलणं महाराज, खोटं वर बोलणं खरं नाही. खरा आनंद संत सांगतात. आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे शाश्वत आनंद. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चढ फडू घ्या रे तुम्ही शाश्वत आनंद. का? त्यांना आनंद झाला नाही, ते आनंद रूप झाले. आज आम्हाला आनंद होतो, तो काही काळाने आम्हाला सोडचिठ्ठी देऊन जातो. आनंद रूप झाल्यानंतर आनंद हा वेगळा राहतच नाही, ते आनंद स्वरूप होता. गुरुवर्य मामासाहेब दांडेकरांचे आणि श्री गुरु जोग महाराज त्यांच्या मागं एक ते काय बोधावर आरूढ होते हे लक्षात घेऊन त्यांना उपाधी दिली आहे. स्वानंद सुखनिवासी विष्णुवा जोग महाराज, स्वानंद सुखनिवासी. आनंदी वास्तू कॅलेंडर आहेत किंवा वास्तुशास्त्र आहे, हे निव्वळ आणि ताकाला बासुंदी म्हणण्यासारखं आहे. बासुंदीची बासुंदी, ताक ते ताक. हा स्वानंद जो आहे तो निजानंद आहे. निजाचा आनंद नाही आहे, तो निजानंद म्हणजे निज जे आहे
ते आनंद घन आहे. आणि अशी आनंदाकारता झाली. दुःख ते कैसे नये स्वप्नासी, भुक्तिमुक्ती झाल्या कामारी दासी, त्याचे वर्म तू आम्हा पासी, सुखी राहिलासे प्रेमाच्या. ज्ञानोबा सारखे महात्मे हे द्रष्टे असतात, त्रिकालज्ञ असतात. महाराष्ट्रामध्ये पुढं साखर उद्योगाला फारच चांगले दिवस येणार आहेत. त्यात कारण राजकारण्यांचं उखळ पांढरं होणार आहे हे त्यांना माहीत होतं. त्यांनी दृष्टांत दिलं आहे. साखरेचा परवता ऊस न होय मागवता. ऊस उत्पादक आणि साखर सम्राट यांच्या दरावरनं प्रतिवर्षी वाद आहे ना. प्रतिवर्ष असं एक वर्ष आहे का की वाद न होता आणि पेमेंट झाली? वाद आहे. ते ऊस उत्पादक जे ते हट्टालच पीक म्हणजे अजून तुम्ही बिलं दिली नाही, यंदा आम्ही ऊस घालणार नाही. घातलेला जो ऊस आहे या दराने तरी बिलं द्या, नाहीतर आमचा ऊस परत करा. वालचंदने अजून अशी आणि इंजिनिअरिंगच्या माध्यमातनं अशी यंत्रसामुग्री असं प्लॅन्टेशन तयार केलं नाही की इकडनं साखरेचं पोतं तिकडनं ऊसाच्या मोळ्या नाही. आणि ते यावत चंद्रनिर्वाह करू विज्ञान किती प्रगत झालं होऊ शकणार नाही. ऊसाच्या रसावर प्रक्रिया होता 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 त्याची साखर झाल्यानंतर जसं त्या साखरेच्या दाण्याचं पुन्हा ऊस होऊ शकत नाही, तसा आनंदाकार जो झाला आहे त्याच्या अनुभवाला दुःख, चिंता, क्लेश येऊ शकत नाही. पण तो आनंदी होता कामा नये की जे आपण वारंवार होतो. आनंदाकार होता आलं पाहिजे. ही आनंदाकारता म्हणजे स्वानंद साम्राज्य आहे. आणि या साम्राज्यावरनं आपल्याला कुणीही दूर करू शकत नाही. असे हे तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. पण यासाठी बाबांनो काय करा, ओवीचा पूर्वार्ध असा आहे. म्हणून मने काये वाचा जो सेवको होईल येचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. पुंडरी श्री ज्ञानदेव सद्गुरु ज्ञानेश्वर विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडरी कवरदा श्री ज्ञानदेव सद्गुरु ज्ञानेश्वर.